कशी आहे गर्दीची भली मोठी रांग. जय जय श्याम मित्रांनो. मग काय आपण 1-2 दिवसापूर्वी आपण गेलो होतो शेगाव गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. मग काय तिथं स्टेशनवर उतरून आपण ऑटोन निघालो होतो महाराजांच्या मंदिराकडे. पोचल्या आपण पहिल्यांदा घेतला पेढ्याचा मस्तपैकी प्रसाद आणि तो प्रसाद घेऊन आपण निघालो सरळ मंदिरात जाण्यासाठी. तिथून पुढे आपण लगेच गेलो चप्पल स्टँडवर चप्पल सोडण्यासाठी. तर मी आत गेलो चप्पल स्टँडवर, चप्पल वगैरे सोडली आणि तिथून सरळ थेट गेलो पाय वगैरे धुण्यासाठी. पाय वगैरे धुवून झाल्यानं आपण थोडं तिथलं आरोचं मस्तपैकी पाणी पिलो. मी मग तिथून आरोचं पाणी पिऊन मी निघालो पुढे श्रीच्या समाधी दर्शनासाठी. कारण की तिथे मुख दर्शनला आणि समाधीला 2 रस्ते आहेत, पण श्रीच्या समाधींना टाईम लागणार होता 40 मिनिटे आणि मुख दर्शनाला 10 मिनिटे. मग आपल्याजवळ टाईम खूप होता, त्यामुळे आपण गेलो डायरेक्ट समाधी दर्शनाकडे जाण्यासाठी निघालो. तर वरच्या साईडला गेल्यानंतर बघितलं अशी भयानक मोठी अशी गर्दी होती की काय बोलायलाच नको. पण गर्दी किती असू द्या, पण भाविकांना जराही न त्रास होण्याची काळजी घेणारी संस्थान म्हणजे शेगाव गजानन महाराज. कारण की जागोजागी कूलर, डोक्यावर AC, जागोजागी आरोच्या पाण्याची सोय, अशी उत्तम असं एकमेव मंदिर म्हणजे गजानन महाराजांचं. मग आपण या टनलमधनं निघालो होतो दर्शन रांगेकडे. तुम्ही पुढं बघू शकता मस्तपैकी भला मोठा कूलर ठेवलेला होता. मस्त त्या कूलरच्या हवा खात आपण निघालो दर्शन रांगेसाठी. तर रांग कुठे बघत चाललोय तर रांग काय गावाला तयार नाही, खूप लांबपर्यंत रांग गेली होती. मग काय तसंच आपण येऊन पोचलो रांगेत 40 मिनिटं दर्शनाला नंबर लावून आपण केलं श्रींचं मस्तपैकी दर्शन व तिथून दर्शन घेऊन आपण निघालो पुढे महाप्रसाद घेण्यासाठी. कारण की श्रींच्या मूर्तीचा व्हिडिओ फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण आतलं कुठलेच काही दाखवू शकत नाही. तुमच्या सर्वांसाठी तिथंच असलेल्या छोट्या प्रतिमेचा मी व्हिडिओ काढला आणि तो ॲड केलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.